उल्हासनगरात एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कॅम्प 5च्या गायकवाडा पाडा परिसरात अज्ञातानं रिक्षाला पेटून पळ काढलाय। या घटनेने रिक्षा चालकांसह इतर वाहनांच्या मालकांची चिंता वाढली आहे। पाहूया काय घडलंय नेमकं याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। उल्हासनगरच्या गायकवाड पाड्यातल्या सीसीटीव्हीत कैद झालेली ही दृश्य। या परिसरात पहाटेच्या सुमाराला अज्ञातांनी रिक्षा पेटवून दिली आहे। त्या आगीत रिक्षा जळून खाक झाली आहे। आगीची झळ शेजारी असलेल्या जीन्सच्या फॅक्टरीला सुद्धा बसली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 गायकवाडा परिसरात एका अज्ञात समाजकंटकांनी रिक्षाला आग लावून जाळून दिल्याची घटना मध्यरात्री घडली आहे। या आगीत संपूर्ण रिक्षाची राख रांगोळी झाली आहे। एवढेच नाही तर बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला देखील आग लागली आहे। या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान ही आग कोणी लावली आणि का लावली याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस घेत आहेत। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेली ही रिक्षा दिवसभर प्रवाशांच्या सेवेत धावल्यानंतर शंकर धोत्रे या हनुमान मंदिर रस्त्याच्या कडेला उभी करत बुधवारी पहाटे सुद्धा त्याच ठिकाणी ही रिक्षा त्यांनी नेहमीप्रमाणे उभी केली। दिवसभराच्या श्रमानंतर थकून भागून त्यांनी सुद्धा अंथरुणात अंग टाकलं। त्यांच्यासह ही वस्ती गाढ झोपेत असताना एक रिक्षा त्या ठिकाणी आली। तिनं यू टर्न घेतला आणि धोत्रेंच्या रिक्षा समोर थांबली। त्या रिक्षातून उतरलेल्या व्यक्तीनं धोत्रेंच्या रिक्षाला आग लावली आणि काही क्षणातच रिक्षा दामटवत पळ काढला। ज्वाळांनी वेढलेली रिक्षा काही क्षणात जळून खाक झाली। त्याच आगीची झळ बसून शेजारी असलेल्या जीन्सच्या फॅक्टरीचंही नुकसान झालं। या आगीत धोत्रेंच्या रोजगाराचं साधन हिरावण्याचा भ्याडपणा अज्ञातानं केलाय। यामागे कोण आहे? रिक्षा पेटवण्याचं कारण काय आहे याचा शोध शिवाजीनगर पोलीस घेत आहेत। गाड्यांची तोडफोड, आगीच्या हवाली करणं अशा घटना वारंवार घडतायत। पुण्यात, नाशकात अशा घटना मागच्या वर्षीही घडल्या होत्या। आता उल्हासनगरातून ही घटना समोर आल्यामुळं रिक्षा चालकांसह इतर वाहनधारकांची चिंता वाढली आहे। उल्हासनगरहून स्वप्नील पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।